महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार उद्या अयोध्येला जाणार आहेत। उद्या दुपारी 12:30 वाजता ते अयोध्येला पोहोचतील अशी माहिती मिळतेय। महाराष्ट्रातल्या नेत्यांना अयोध्या वारीचे वेध लागलेले असताना रोहित पवारही रामलल्लाच्या दर्शनाला गेलेत का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, रोहित पवार सुद्धा अयोध्येला जाणार आहेत। शिवसेनेचा आदित्य ठाकरेंचा जो दौरा आहे त्या आधीची रोहित पवारांची अयोध्येला जाण्याची ही जी हा जो दौरा आहे त्याच्याविषयी काय अधिक कळत आहे? स्वर्णा, महाराष्ट्रातले विविध नेते हे अयोध्या वारी करत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता आगामी महिन्यात आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते ते देखील जाणार आहेत। त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार उद्या दुपारी 12:30 वाजता अयोध्येला पोहोचणार आहेत। त्यानंतर ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहे। यापूर्वी जर बघितला आपण ज्या पद्धतीने रोहित पवार यापूर्वी देखील अयोध्येला गेले, त्यांनी देशातला सगळ्यात मोठा भगवा ध्वज घेऊन ते निघाले होते आणि त्यानंतर त्याची टीम देखील अयोध्येला गेली। त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अयोध्येला येत आहे। अयोध्येला येताना ते रामलल्लाच्या दर्शनामागे उद्देशच आहे। पण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले विविध नेते आता काही दिवसानंतर राज ठाकरे देखील हे अयोध्येला जाणार आहे। त्यानंतर आदित्य ठाकरे, त्यापूर्वी तर रोहित पवार, याशिवायही अनेक इतरही नेते अयोध्येला जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते। कारण की काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांनीही म्हटलं होतं की राम हे आमचे दैवत आहे आणि आमचेही काँग्रेसचे नेते अयोध्येला जातील आणि रामलल्ला दर्शन घेतील। या निमित्ताने पुन्हा एकदा अयोध्या वारीचे वेध महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना लागले हे स्पष्टपणे सांगावं लागेल। स्वर्णा, नक्की धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। प्रशांत, मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सगळ्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे। मनसेचे नेते वसंत मोरे म्हणजेच पुण्यातला मनसेचा चेहरा वसंत मोरे हे पुन्हा एकदा तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तिरुपती बालाजीला ते गेलेले होते जेव्हा 3-4 तारखेचा अल्टिमेटम दिला होता, त्यावेळेला ते तिरुपती बालाजीला निघून गेलेले होते। खूप साऱ्या चर्चा झालेल्या होत्या। औरंगाबादला सुद्धा ते गेलेले नव्हते। पुण्यामध्ये आता ते दाखल झालेले आहेत। बालाजी दौरा हा पूर्वनियोजित होता असं वसंत मोरे म्हणालेत। राज ठाकरेंच्या आदेशानंतर अज्ञातस्थळी होते अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। 2 दिवसानंतर वसंत मोरे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुन्हा एकदा पुण्यामध्ये परतल्यानंतर जेव्हा त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते असं म्हणतायत की मनसेतच राहण्याचा माझा निर्धार पक्का आहे। तुम्ही आहे ना, माझं त्याच्यामध्ये जे की माझा रस्ता चुकतोय असं नाहीये, पण मी त्याच्यामध्ये मला वाटतं की ते स्टेटस मला स्वामी विवेकानंदांचं ते स्टेटस मला खूप आवडतं, ज्याच्या वेळेस माझा संघर्ष होत असतो। आणि त्याच्यामधले तुम्ही शेवटची वाक्य घेतली पण पहिली वाक्य घेतली नाही की ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो, ज्यावेळेस तुमच्या मागं कोणी ना कोणी निंदा नालस्ती तुमची करत असतं, ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात, त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात। आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं, परंतु मी राजमार्गावरती आहे आणि